नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत मार्केटमध्ये गाड्यावर मिळणारा कुरकुरीत मंचुरियन। होय, आवाजावरून तुम्हाला कळलेच असेल की किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे हा मंचुरियन। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मंचुरियन बनवण्याकरिता मी घेतलेली आहे पत्तागोबी। सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे पत्तागोबी। पत्तागोबी घेताना ताजी पत्तागोबी घ्यायची। तर आता ही पत्तागोबी मी किसून घेणार आहे। तुम्ही याला कापून घ्या किंवा मग चॉपरमध्ये चॉप करून घ्या। तर याला किसण्याकरिता मी याचे 4 भाग करून घेणार आहे आणि त्यानंतर मग किसून घेणार आहे। तर इथे मी कोबीचे 4 भाग करून घेतलेले आहे। आता त्याला किसून घ्यायचे आहे। तर किसण्याकरिता ही मोठ्या आकाराची किसणी घेतलेली आहे, त्यावर मी हे कोबी किसून घेणार आहे। तर कोबी किसताना त्याला व्यवस्थित पकडून किसायची, म्हणजे व्यवस्थित किसल्या जाते आणि एकसारखी किसल्या जाते। जे मागचं डंटल असते त्या कोबीचं ते किसताना तुम्ही काढा, म्हणजे व्यवस्थित किसल्या जाईल। जर आधीच तुम्ही काढली तर त्याचे जे पाकळ्या आहेत त्या खुलून आपल्याला किसता येणार नाही, तर ते शेवटी काढायचं। तर तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण कोबी किसून घेतलेली आहे। तुम्हाला तर माहितीच आहे कोबीमध्ये किती पाणी असते ते। तर पाणी काढण्याकरिता आपण सगळ्यात आधी यामध्ये मीठ घालून घेत आहे। तर मी इथे 1 चमचाभर मीठ घालून घेतलेला आहे आणि मीठ घालून त्याला मिक्स करून थोड्या वेळासाठी साईड ठेवून द्यायचं आहे, 5 मिनिटाकरिता। तर इथे मी फक्त 5 मिनिटाकरिता कोबी मिठामध्ये घालून ठेवून दिली होती। तर आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती पाणी सुटलेलं आहे कोबीला। जर आपण असंच पाणी ठेवलेलं असतं तर मंचुरियन बनवताना ते थोडं गिलसर झालेलं असतं आणि आपल्याला व्यवस्थित मंचुरियन तेलामध्ये सोडता आले नसते। तर यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। पुन्हा ते पाणी सुटणारच आहे, जेवढं होईल तेवढं काढून घ्यायचं। तर इथे मी पाणी काढून गोबी साईडला ठेवून देत आहे। आता हे जे कोबीचं पाणी निघालेलं आहे ते तुम्ही कशातही वापरू शकता, भाजीमध्ये किंवा मग कणिक भिजवण्याकरिता सुद्धा वापरू शकता। इथे पाणी काढून घेतलेली कोबी आहे। आता याचं आपण सारण तयार करून घेणार आहोत मंचुरियनसाठी। तर इथे बाकीचे साहित्य घालून घ्यायचे आहे। तर सगळ्यात आधी मी इथे एक बारीक कापून घेतलेली मिरची घालून घेत आहे। त्यानंतर 1 चमचा किसलेला लसूण घालून घेत आहे, 1 चमचा किसलेला आलं, याऐवजी तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालत आहे, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस। आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालून घ्यायचा आहे। तर कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण मी सारखं घेतलेलं आहे। तर कॉर्नफ्लोअर आणि मैदा मी पाऊण कप घेतलेला आहे। तर इथे मी संपूर्ण वापरत नाही आहे, पाव कप मी कॉर्नफ्लोअर आणि मैदा बाजूला ठेवून घेतलेला आहे। नंतर जेव्हा लागेल तेव्हा मी त्याला पुन्हा घालणार आहे। आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। तर मीठ लक्षात ठेवायचं, आपण गोबीमध्ये आधीसुद्धा टाकलेलं आहे, तर मीठ जरा जपूनच टाकायचं। आणि कोथिंबीर घालून घ्यायची, मी नंतर घालत आहे, सॉरी, त्याकरिता मी विसरली होती। तर आता हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही घालण्याची गरज पडणार नाही, ते नुसत्या गोबीच्या पाण्यानेच ते आपलं भिजून होणार आहे। म्हणजे एवढं पाणी काढून सुद्धा त्या गोबीला पुन्हा पाणी सुटणारच आहे आणि त्यानेच आपलं हे मिश्रण भिजवून होणार आहे। तर उरलेलं कॉर्नफ्लोअर आणि मैदा दोन्ही सुद्धा मी वापरलेलं आहे। याला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे ते सुद्धा लागलेलं आहे। आपण यासाठी ठेवलं होतं की खूप नुसतं पीठ झालं नाही पाहिजे। तर इथे हे मंचुरियन बनवण्याकरिता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता याला आपण तळून घेऊया। तर त्याकरिता मी इथे कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तर इथे आपलं तेल छान तापलेलं आहे। तर हलक्या हाताने गोळे बनवून यामध्ये सोडायचे। तुम्ही भजे जसे सोडता तसे सुद्धा सोडू शकता। तर याच प्रकारे मी बाकीचे मंचुरियन तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची। तर त्या कढाईमध्ये मावेल तेवढे मंचुरियन यामध्ये सोडून घ्यायचे आणि कमी आचेवर याला तळून घ्यायचं आहे। तर आणखी एक गोष्ट, मिश्रण भिजवल्यानंतर जास्त वेळ याला आपल्याला ठेवायचं नाही आहे,
नाहीतर पुन्हा त्याला पाणी सुटतं आणि पुन्हा त्यामध्ये कॉर्नफ्लोअर मैदा ॲड करावा लागतो। त्यामुळे हे भिजवून झाल्यानंतर लगेच तळायला घ्यायचे। तर इथे मंचुरियन मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहे आणि कमी आचेवर याला आता तळून घेणार आहेत। ब्राऊन कलर येईपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। याला 5 मिनिटं तेलामध्ये तळल्यानंतर तुम्ही बघू शकता हलका ब्राऊन कलर आलेला आहे, पण क्रिस्पी ते अजून झालेले नाही आहे। तर पुन्हा 2 मिनिटं मी याला तेलामध्ये तळून घेणार आहे, म्हणजे एकंदरीत याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर बघा पुन्हा 2 मिनिटं याला मी तेलामध्ये तळल्यानंतर छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहे। तर याला मी आता काढून घेणार आहे। तर इथे अशा प्रकारे आपले मंचुरियन बॉल्स तयार झालेले आहेत। हे काढल्यानंतर आता पुन्हा 2 मिनिटं तेल थोडं तापू द्यायचं आणि मग त्यानंतर दुसरी बॅच टाकायची। तर इथे मी आता दुसरी बॅच टाकत आहे। तर याच प्रकारे बाकी संपूर्ण मंचुरियन तळून घेणार आहे। मंचुरियन तेलामध्ये सोडताना दाब देऊन सोडायचं नाही, हलक्या हाताने गोळा करायचा आणि सोडायचं। इथे मी दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि यालासुद्धा त्याच प्रकारे तळून घेणार आहे। तर अशा प्रकारे गाड्यावर मिळणारे मंचुरियन आपण इथे तयार केलेले आहेत आज। तर तुम्ही याचा आवाज ऐकू शकता, किती क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून सुद्धा छान असे शिजलेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत। वरतून जेवढे क्रिस्पी आहेत तेवढेच आतमधून सॉफ्ट आहेत खायला। तर असे हे गाड्यावर मिळणारे मंचुरियन तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा। आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।